आज महापौर उपमहापौर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे, शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे। शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे, त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचाच विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज कुपवाड शहराच्या महापौर पदाची संधी खांद्यावर माझ्या देऊन सांगली मिरज कुपवाडचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौर पदाची संधी दिली, त्यांचंही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे नेते शेखर इनामदार साहेब, मकरंद देशपांडे साहेब, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे, आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य दिनकर दादा पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेश बापू आवटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये अग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली, त्यांचे सुद्धा मनापासून आभारी आहे। आणि इथून पुढे सांगली मिरज कुपवाडचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची, तर सर्व घटकांना संघट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत, काही उर्वरित कामं आहेत, ती सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे। त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एकजुटीनं चांगलं काम करू। येत्या 5 वर्षात सांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो। गट नेता आणि सभागृह नेता म्हणून भारतीय जनता पार्टीचा संदीप आवटी यांना आम्ही आज जाहीर करतो।